आज मी तुम्हाला एक रानभाजीचा प्रकार दाखवणार आहे, भारंगा। ती भाजी कशी करायची आपण पाहूया। हे बघा, ही मी रानभाजी आणलेली आहे, तिला भारंगा असं म्हणतात। हे भाजी तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। ही भाजी आता फक्त पावसातच मिळते आणि चवीला खूप टेस्टी असते ही भाजी। ती कशी साफ करायची ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हे त्याचे असे मोठे मोठे पानं असतात, मोठे लहान लांबट पानं असतात आणि ते आणि त्याच्या कडेला अशी टोकं असतात। त्याच्यावरून आपल्याला ती भाजी ओळखायची की ही भारंग्याची भाजी आहे आणि फक्त आत्ताच ह्या सीझनलाच मिळते, पावसाळ्यामध्ये। आता जर तुम्ही लवकर घेतली तर ती कोवळी मिळते, जशी उशीर होईल तशी ती भाजी जून झालेली असते। कोवळी भाजी छान लागते। कधी कधी या पानांना असे डाग असतात, हे बघा, तर ते पानांचे असतात, ते काही काढून टाकायचं नाही, ते आपण घेऊ शकतो भाजीमध्ये, ते खराब नसतं। तर आपण आता ही भाजी कशी निवडायची ते पाहूया। एक एक त्याचं पान तोडून घ्यायचं आपल्याला। सगळी पानं घ्यायची आहेत, लहान मोठी सगळी पानं घ्यायची आहेत। असे देठ आपल्याला टाकून द्यायचे। अशी भाजी आपल्याला सगळे निवडून घ्यायची आहे। हे बघा, आता ही आपली भाजी निवडून झालेली आहे। आता आपण ते स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर चिरायची। ही भाजी आपण आधी धुणार आहेत, नंतर चिरणार आहेत, कारण ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची असते, थोडी पाण्यात उकळून घ्यायची असते। कारण तुम्ही डायरेक्ट केली तर ती भाजी चवीला छान नाही लागत एवढी, म्हणून तिला आधी शिजून घ्यावी लागते। आणि जर तुम्ही ती आधी उकळली आणि नंतर चिरायला गेलात तर ती चिरता येत नाही, थोडी चिवट होते, म्हणून तिला आधी चिरून घ्यायची आणि नंतर आपल्याला तिला उकळायला ठेवायची। आता आपली भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे, आता आपण तिला चिरून घ्यायचं। हे बघा, एकत्र आपण अशी घेऊन बारीक बारीक चिरायची आहे तिला। अशी आपण भाजी सगळी चिरून घेणार आहोत। बघा, आपली भाजी चिरून झालेली आहे। आता आपण तिला गरम पाण्यामध्ये उकळायला टाकूया। पाणी गरम झालेलं आहे, मी आधीच पाणी गरम करत ठेवलेलं होतं। त्याच्यात आपण आता थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये ही भाजी आपल्याला घालायची आहे। तर आपण आता एक 2-4 मिनटं आपण उकळून घ्यायची आहे, त्याची भाजी छान मऊ होते त्याच्यामध्ये आणि तिचा सगळा जो उग्र वास असतो तो निघून जातो। 2-4 मिनटानंतर तुमच्या लक्षात येईलच पानं सगळी मऊ झालेली असतात, त्यात आपण ते पाणी त्यातलं काढून टाकायचं। हे बघा, पानं बघा मऊ झालेले, आपण दाबले तरी ते दाबले जातात। आता आपण हे पाणी काढून घ्यायचं। हे बघा, आपण हे भाजी सगळं ह्याच्यातलं पाणी आपण काढून टाकलं। आता आपण चमच्याने थोडंसं आपण दाबून घ्यायचं आहे, जेवढं पाणी काढता येईल तेवढं आपण काढून टाकायचं आहे। त्याचं गरम आहे तर आपण ती भाजी हाताने दाबू शकत नाही, म्हणून चमच्याने दाबायची आहे। मी रोळीमध्ये घेते, त्याला ते होल असतात, त्याच्यातून पाणी खाली निघून जातं। सगळं पाणी जेवढं काढता येईल तेवढं पाणी काढायचं। आता आपण त्याचे फोडणीसाठी आपण 3 कांदे घेतलेत, 4 मिरच्या घेतल्यात, एक 7-8 आपण लसूण पाकळ्या घेतल्यात। आता सगळं चिरून झालं, आता फोडणी करूया आपण।
मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. 3 ते 4 चमचे तेल आपल्याला लागेल. त्याच्यात पहिली मिरची घातली फोडणीला. मिरची छान फ्राय झाली की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं. लसूण आता चांगला फ्राय झाला की मग त्याच्यामध्ये आपण कांदा घालायचा. थोडा फ्राय करून घ्यायचा तो. कांदा घालायचा आहे त्याच्यामध्ये. आता हा कांदा पूर्ण असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये कांदा त्यांना नेहमी थोडंसं मीठ घालायचं. त्याच्यामुळे कांदा लवकर फ्राय होतो. आता थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. आपला आता कांदा फ्राय झाला आहे छान. आता आपण त्याच्यामध्ये हिंग घालायचं. हिंग थोडं व्यवस्थित घालायचं. हळद घालायची थोडीशी, साधारण पाव चमचा हिंग, थोडीशी पाव चमचा हळद त्याच्यामध्ये घातले. आता आपण जी भाजी आपण उकळून घेतली होती ती आपण आता त्याच्यात घालायची. भाजी अशी मोकळी करून घालायची. कांदा आपला कोमेपर्यंत भाजी गार होते. ती अशी मोकळी करून त्याच्यामध्ये फ्राय करायची. छान हलवायचे तिला. तो कांदा आणि ते भाजी व्यवस्थित मिक्स व्हायला हवं. भाजीमध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं. आणि मीठ खूप कमी लागतं पालेभाजीला. आपण ते उकळताना पण थोडंसं मीठ घातलेलं होतं. पालेभाजीमध्ये मीठ घालताना नेहमी भाजी ती ज्यावेळेस आपण थोडा फ्राय केल्यानंतर जास्त कमी होते त्यावेळेस त्याच्यामध्ये मीठ घालायचं. आणि पालेभाज्या नेहमी झाकण ठेवायचं नाही कधी पालेभाज्यांवर. झाकण न ठेवताना शिजवायचं. त्याने त्या भाजीचा कलर चांगला राहतो हिरवा. जर पाणी त्याच्यावरती आपण झाकण ठेवलं तर त्या भाजीचा कलर चेंज होतो. एक साधारण 2 ते 3 मिनटात भाजी आपली शिजून होते. आपली भाजी आता ही पूर्ण शिजली आहे आणि ही आता खायला तयार आहे. हे गरम गरम भाजी त्याच्यावर भाकरी पोळी